हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माइंड स्क्रोल फाउंडेशन. मी विनया कदम आणि आज आपण बोलणार आहोत की अनकन्व्हेन्शनल आणि कन्व्हेन्शनल करिअर ऑप्शन्समध्ये काय फरक आहे, कोणतं ऑप्शन परस्यू करणं जास्त योग्य आहे, कोणत्या ऑप्शन्ससाठी जायला हवं आणि आत्ता कोणत्या करिअर ऑप्शन्सचा ट्रेंड आहे. सो लेट्स गेट स्टार्टेड. आता म्हणजे काय, तर जे ट्रॅडिशनली चालत आलेले आहेत अलॉंग द इयर्स, बरेच वर्ष आपण ते फॉलो करतो आहोत, ते सगळे आहेत कन्व्हेन्शनल करिअर ऑप्शन्स. जसं की इंजिनिअरिंग आहे, मेडिकल आहे, CA आहे, लॉ आहे. तर हे BA आहे इंटू लँग्वेजेस किंवा हिस्ट्री, जॉग्रफी, इकॉनॉमिक्स. तर हे सगळे ट्रॅडिशनली ज्यांच्यावर जास्त भर दिला गेला किंवा ट्रॅडिशनली ओव्हर द इयर्स या करिअर ऑप्शन्सच्या चॉईसनंतर, या करिअर ऑप्शन्सच्या डिग्री कोर्सेसनंतर हे एक असं प्रीकन्सिव्ड नोशन होतं की नोकऱ्या अवेलेबल आहेत. तर हे सगळे आहेत ट्रेडिशनल किंवा कन्व्हेन्शनल करिअर ऑप्शन्स. आणि अपार्ट फ्रॉम दिस जे ॲवेलेबल आहेत, जे काही ऑप्शन्स अवेलेबल आहेत तर म्हणजे जसं मेडिकल घेतलं तर मेडिकल म्हणजे फक्त MBBS किंवा डेंटिस्ट्री नाही, तर आजकाल आयुर्वेदिक, होमिओपॅथी, युनानी, फिजिओथेरपी हे खूप साईड्स अवेलेबल आहेत, खूप ब्रँचेस अवेलेबल आहेत. तर हे सगळे ब्रँचेस आर नॉन कन्व्हेन्शनल करिअर ऑप्शन्स. जसं परत इंजिनिअरिंग घेतलं तर आपल्याला खूप ठराविक कम्प्युटर, मेकॅनिकल, सिव्हिल ह्या मेन बेसिक ब्रँचेस आहेत ज्याला खूप इम्पॉर्टन्स दिला जातो. पण हे सोडून खूप वेगळ्या ब्रँचेससुद्धा इंजिनिअरिंगमध्ये अवेलेबल आहे. जसं म्युझिक इंजिनिअरिंग आहे, जसं ONG इंजिनिअरिंग. सो हे जे अपार्ट फ्रॉम द व्हेरी ट्रेडिशनल चॉईसेस, जे वेगळे ऑप्शन्स आहेत ते सगळे येतात नॉन कन्व्हेन्शनल करिअर ऑप्शन्समध्ये. कन्व्हेन्शनल कोर्सेस आउट ऑफ ट्रेंड नाव, तर असं अजिबात नाही आहे. ही एक मिथ आहे. ट्रेडिशनल कोर्सेस, कन्व्हेन्शनल ऑप्शन्स आर very much in trend, are very much in focus right now also. मेजरली ही ऑप्शन्स असेच असतात की जे नाही जात शक्यतो आउट ऑफ फोकस, राईट, की आपल्याला डॉक्टर्सची गरज लागणारच आहे, आपल्याला टीचर्सची गरज लागणारच आहे, असं नाही येणार. एक म्हणजे लाईक आत्ता आपण बघतो आहोत की ड्युरिंग करोना पॅन्डेमिक्स आणि हे सगळं कितीही असलं तरी पण आपल्याला ह्या सगळ्या रिसोर्सेस, प्रोफेशनल्स, अत्यावश्यक सेवा या लागतच आहेत. सो हे प्रोफेशन्स कधीही आउट ऑफ ट्रेंड जाणार नाही आहेत. दे आर व्हेरी मच इन ट्रेंड. फक्त झालं आहे काय की का आपण थोड्या वेगळ्या ऑप्शन्सकडे बघतो, की सगळ्यांनीच जर तेच करायचं ठरवलं तर सॅच्युरेशन नावाचा एक शब्द येतो, राईट. सॅच्युरेशन तयार होतं त्या इंडस्ट्रीमध्ये. जसं की आपण आत्ता खूप प्रमाणात मेकॅनिकलमध्ये किंवा आर्किटेक्चरमध्ये बघतो आहोत, BAमध्ये बघतो आहोत, BEd कोर्सेसमध्ये बघतो आहोत की ट्रेंड आहे, स्कोप आहे, म्हणून अनेकांनी तो फॉलो केला आहे आणि आता सॅच्युरेशन. सो द की पॉईंट इज की जर तुम्ही कुठलाही कोर्स केलात, मग तो कन्व्हेन्शनल असू दे किंवा नॉन कन्व्हेन्शनल असू दे, आणि जर त्या कोर्समध्ये तुम्ही परफॉर्मन्स नाही देऊ शकला तुमचा, तर नुसतं ट्रेंड आहे म्हणून करण्यामध्ये काय पॉईंट आहे. सो देर इज नो पॉईंट इन फॉलोइंग द ट्रेंड और गोईंग विथ द ट्रेंड. तुम्ही अशा कोर्सचा विचार केला पाहिजे की जिथे तुम्ही परफॉर्मन्स देऊ शकाल, रिझल्ट्स देऊ शकाल. should I do to find unconventional career options? मी परत तेच सांगते की अनकन्व्हेन्शनल किंवा कन्व्हेन्शनल
या सोर्सनी शोधायला जाऊ नका की आता मला काहीतरी अनकन्व्हेन्शनल आउट ऑफ दिस वर्ल्ड करायचं आहे की जे ट्रेंड होईल, खूप वेगळं असेल आणि म्हणून इट वूड वर्क. तर या लाईन्सवर शोधायला जाऊ नका. it would not be beneficial for you in any ways. Instead, find your interest and abilities. तुमचे इंटरेस्ट आणि ॲबिलिटीज काय आहेत हे शोधायचा प्रयत्न करा आणि त्या लाईन्सवर तुम्ही कोर्स निवडायचा प्रयत्न करा. आणि सपोज इफ यू हॅव इंटरेस्ट अँड ॲबिलिटीज इन आर्ट्स, मग तुम्ही फाइंड आउट करू शकता की ठीक आहे की आर्ट्समध्ये मग अगदी कन्व्हेन्शनल की BA इन इंग्लिश, हिंदी, मराठी किंवा जॉग्रफी हे सोडून मी आणि कशामध्ये करू शकतो का, किंवा जर मी BA इन इंग्लिश करतो आहे तर पुढे जाऊन मी त्याच्यामध्ये काय डेव्हलपमेंट करू शकतो. तर या लाईन्सवर तुम्ही शोधायला सुरुवात करा आणि देन यू विल डेफिनेटली फाइंड समथिंग व्हेरी गुड फॉर युअर सेल्फ. So achieving something extraordinary from your current degree course would definitely require that you work something extraordinary, right? तुम्हाला काहीतरी एक्स्ट्राऑर्डिनरी वर्क एफर्ट्स द्यायला हवेत, काही त्या दिशेने प्रयत्न करायला हवेत आणि मगच तुम्ही तुमच्या करंट कोर्समध्ये पण एक्स्ट्राऑर्डिनरी काम करू शकता. मग हे कसं करणार? तर मग तुम्ही काही एक्स्ट्रा सर्टिफिकेशन्स करू शकता, तुम्ही काही एक्स्ट्रा कोर्सेस करू शकता की अपार्ट फ्रॉम द सिलेबस यू नीड टू स्टँड आउट, राईट? आर यू गेटिंग व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू? की तुम्हाला क्राऊडमधून स्टँड आउट होण्याची गरज असेल तर यू शूड मेक एफर्ट्स इन दॅट लाईन्स. तर यू विल डेफिनेटली, म्हणजे तुम्ही अगदी बेसिक कोर्स एखादा जरी करत असाल तरीही जर तुमच्याकडे एक्स्ट्रा सर्टिफिकेशन्स असतील, ट्राय टू ग्रो फॉर ग्लोबल सर्टिफिकेशन्स. काही ग्लोबल सर्टिफिकेशन्स तुम्हाला मिळू शकले, काही तुमच्या कन्सर्न्ड कोर्समध्ये एक्स्ट्रा मोर. आणि नुसतंच एक्स्ट्रा किंवा नुसतं सर्टिफिकेशन मिळवणं हा आपला एंड गोल किंवा मोटिवेशन नाही आहे, पण त्याच्यामध्ये तुमच्या ॲबिलिटीज क्रिएट केल्या आहेत. एक्स्ट्रा सर्टिफिकेशन मिळवणं म्हणजे एक्स्ट्रा ॲबिलिटीज क्रिएट करणं, स्वतःमध्ये एक्स्ट्रा स्किल्स डेव्हलप करणं. हे जर तुम्ही करू शकलात तुमच्या करंट कोर्समध्ये तर डेफिनेटली तुम्ही जो काही करंट कोर्स घेतला आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही एक्सेल करू शकता. थँक्यू एव्हरीबडी. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तुम्हाला कन्व्हेन्शनल आणि नॉन कन्व्हेन्शनल कोर्सेसबद्दल किंवा त्याच्याबद्दल जे काही तुमच्या मनात शंका होतील त्या दूर झाल्या असतील. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू सून विथ अनदर fabulous career video very soon. Till then, stay home, stay safe and stay informed.